नमस्कार मंडळी. तर तुम्ही पाहता इथे मटण खिम्याची रेसिपी. तर कढईत मी तेल टाकलेलं आहे. 3 ते 4 तमालपत्त्याची पानं टाकायची आहे आणि बारीक चिरलेला खूप सारा कांदा टाकायचा आहे, कारण कांद्याने खूप छान अशी टेस्ट येते, त्याच्यामुळे कांदा जरा जास्त टाकायचा आहे. त्यातच टाकलं होतं मी चवीनुसार मीठ. कांदा छान लाल होईपर्यंत परतून घेतला आहे आणि मग टाकलेल्या आहे 3 हिरव्या मिरच्या उभ्या मध्ये चिरून आणि बारीक चिरलेलं टोमॅटो ते सुद्धा परतून घेतलेलं आहे. मग टाकले आहे आलं लसूण पेस्ट आणि वाटण टाकले जे आपण मटणाच्या भाजीला करतो, म्हणजे कांदा खोबरं भाजून आलं लसूण कोथिंबीर त्याचं, आणि परतून घेतलेलं आहे. मग टाकलेले आहेत मसाले. तर मी इथे थोडीशी हळद टाकली आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा मसाला, 1 चमचा मी घरचा आमचा मसाला टाकलेला आहे, 1 चमचा चिकन मसाला आणि 1 चमचा मटन मसाला. हे सर्व मसाले टाकलेले आहेत समप्रमाणात. छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि मग टाकायचं आहे आपल्याला खिमा. मी त्याच जाळीमध्ये धुवून घेतला होता, कारण की दुसऱ्या भांड्यात आपल्याला धुवायला जमणारच नाही, कारण खिमा सगळा गळून जाऊ शकतो. त्याच्यामुळे छान परतून घेते आहे मसाल्यामध्ये आणि मग झाकण ठेवून एक वाफ काढते आहे. पुन्हा असं परतून घ्यायचं आहे जेव्हा तेल सुटेल तेव्हा. आणि मग टाकायचं आहे आपल्याला पाणी. पाणी मी जास्त टाकते आहे आणि गरम पाणीच टाकायचं आहे, गार पाणी टाकायचं नाही आहे. अशा प्रकारे मी एवढ्या प्रमाणात पाणी टाकलेलं आहे. झाकण ठेवून मी पुन्हा खिमा छान असा शिजवून घेणार आहे. झाकण ठेवूनच शिजवा, म्हणजे पटकन शिजला जातो. तर पाहू शकता तुम्ही पाणी पूर्ण मी आटून घेतलेलं आहे आणि तयार आहे आपला इथे मटण खिमा. खूप छान, मला सुद्धा खूप आवडला, घरातल्यांना सुद्धा खूप आवडला. नक्की रेसिपी ट्राय करा. आवडल्यास लाईक सबस्क्राईब. थँक्यू.